इतका श्रीमंत आहे आणि कर्जमाफी मागतो. ही कमेंट केली फेसबुक वरती एका मावशीनं. मावशी, तुम्हाला उत्तर देऊ इच्छितो मी. शेतकऱ्याचा पोरगा आहे, अतिसामान्य परिस्थितीमधून वरती आलोय. शेतामध्ये काबाड कष्ट केलं, त्याच्यानंतर ही पिकं उभी केली. त्याच्यामधून येणाऱ्या पैशांमधून शेतकऱ्यांचं काहीतरी देणं लागतो, या समाजासाठी काहीतरी देणं लागतो म्हणून ऑफिस बनवलं. मी माझ्या आयुष्यामध्ये सुखी आहे. सामान्य कुटुंबातला पोरगा, काय म्हणतात ना, घर गाडी बंगला असला की व्यवस्थित तो सेटल्ड असतो असं आमच्याकडे म्हणतात. मी करोडपतीही नाही आणि श्रीमंतही नाही. आणि मी कर्जमाफी माझ्यासाठी मागतच नाही. मी कर्जमाफी मागतोय त्या शेतकऱ्यांसाठी जे वर्षानुवर्ष पत्र्याच्या कुडाच्या घरामध्ये राहत आहेत, पारंपरिक पिकं घेतात पावसा आधारित, ते पण जुगार लावल्यासारखं. ती पिकं आल्यानंतर, त्याचं उत्पन्न आल्यानंतर कवडीमोल भावाने विकावं लागतं आणि ते तुम्ही घेतात. तुम्ही सो कॉल्ड श्रीमंत लोक, आणि तुमची पोटं भरतात. शेतकरी तुमची पोटं भरण्यासाठी स्वतःचा माल कवडीमोल भावाने विकतो. आलेल्या पैशामधून घराचं, कुटुंबाचं उदरनिर्वाह करतो. त्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी मागतोय मी. कधी जर तुम्हाला बघायचं आहे ना, माझ्या शेतामध्ये या. सध्या 300-350 रुपये बाईला रोज चालू आहे. मी तुम्हाला 500 रुपये देतो. फक्त एक दिवस शेतामध्ये चांगलं काम करून दाखवायचं. मग 3 टायमाला जे तुम्ही खाता ना, त्याची व्हॅल्यू कळेल तुम्हाला. शेतकऱ्यांबद्दल दळभद्री आणि अभद्र बोलत असताना थोडी स्वतः खात असलेल्या गोष्टींची जाण ठेवा. कारण की तुम्ही खायला जे तुम्हाला लागतं ते आमच्या शेतांमधून येतं. आमचा बळीराजा या शेतांमध्ये काबाड कष्ट करतो, कवडीमोल भावाने माल विकतो, तुमची पोटं भरतो, पण तो कधी तक्रार करत नाही. त्या शेतकऱ्यांसाठी मी कर्जमाफी मागतोय. आणि कर्जमाफी मी तुमच्या खिशातनं नाही मागत आहे, या सरकारकडचं देणं लागतं. या सरकारने आश्वासनं दिली होती म्हणून मागतोय. माझ्यावरती कोणाचं कर्ज नाहीये, पण मी बोलू शकतो, मी मांडू शकतो, मी सांगू शकतो, या सरकारसोबत भांडू शकतो. कारण मी ती ताकद माझ्यामध्ये आहे, ती सामान्य शेतकऱ्यांमध्ये नाहीये. आमच्या शेतकऱ्याला खाली दाबल्या जातं, म्हणून मी त्यांचा आवाज बनून बोलतोय. आणि तुम्हाला जर लईच त्रास होत असेल ना, तर खायचं बंद करा मॅडम. मावशी, खरंच खायचं बंद करा. तुम्हाला दुसरं काही आर्टिफिशियल खायला भेटत असेल तर खाते, पण शेतकऱ्याची थट्टा आणि शेतकऱ्यांवर बोलायला येऊ नका. उचलली जीभ लावली टाळ्याला असं करू नका. कारण की 3 टायमाला तुम्ही आमच्यावरच जगतायत.